नमस्कार मंडळी, वर्लीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे आपल्या कोलंबीचा खिमा। त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी साहित्यामध्ये घेतलेलं आहे आपली कोलंबी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे। आता ही बारीक घावटून घ्यायची आहे। बारीक चिरलेला कांदा, मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, गरम मसाला, हिरवं वाटण घेतलेलं आहे, कोकमाचा आगळ, हळद, तेल आणि मीठ। आता आपण कृतीला सुरुवात करूया। आता इथे आहे ना आपल्याला कोलंबी बारीक करून घ्यायची आहे। अशा प्रकारे सर्व कोलंबी मी बारीक बारीक करून घेणार आहे। इथे आपली कढई चांगली गरम झालेली आहे। आता यामध्ये मी 2 पळ्या तेल टाकणार आहे। तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। यामध्ये मी टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि आपलं मिरची। कांदा चांगला लाल होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। एक 2 मिनिटांनंतर आपला कांदा चांगला लाल होत आलेला आहे। आता यामध्ये मी हिरवं वाटण टाकणार आहे। वाटणामध्ये मी घेतलेलं आहे आपलं खोबरं, अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर। वाटण आहे ना चांगलं स्लो गॅसवर कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे। एक 2 मिनिटांनंतर याच्यात मी ॲड करणार आहे हळद, गरम मसाला। आता हळद आणि गरम मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे वाटण चांगलं 2 ते 3 मिनिटं मी परतून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये मी आपली कोलंबी ॲड करणार आहे। कोलंबी आहे ना चांगली मिक्स करून घ्यायची आहे। तर ह्यावर झाकण देऊन एक 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। एक 5 मिनिटानंतर कोलंबी आहे ना आपली चांगली कांद्यात आणि वाटणामध्ये शिजवून घ्यायची आहे। एक 5 ते 7 मिनिटानंतर आपली कोलंबी चांगली शिजत आलेली आहे। आता मी थोडंसं कोकमाचं आगळ टाकणार आहे वरून। आणखी एक 5 मिनिटं आपली कोलंबी शिजवून घ्यायची आहे। एक 5 मिनिटानंतर वरून मी कोथिंबीर टाकणार आहे आणि आपली गॅस बंद करून देणार आहे।
आपला खिमा सुद्धा तयार आहे। अशा प्रकारे आपला कोलंबीचा खिमा तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपल्या कोलंबीचा खिमा तयार झालेला आहे। अशा प्रकारे तयार आहे आपल्या कोलंबीचा खिमा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद। नक्की ट्राय करून बघा।